क्या उनका चेहरा था? हमने उनके ऊपर एक तो उनके हमारा एक जो कार्यकर्ता है जो उनके ऊपर एट्रोसिटी दाखिल करने के लिए बोल रहा है, उनको रात के 2 बजे से यहाँ पर बिठाया है और अभी तक एट्रोसिटी दाखिल नहीं की। जबकि उन्होंने मैं उनका नाम भी नहीं लेना चाह रही हूँ, एक्चुअली मुझे नहीं लगता है कि वो इतनी वर्थ भी है। अगर आप वो क्लिपिंग देखेंगे तो आपको पता चलेगा कि पहले ही पूरी भरी हुई, अगर उनको किसी मेल ने धक्का मारने का जहां तक सवाल है, वो पूरी मेल के भीड़ को, जिनको खुद सीएम ने उनको रास्ता बना के दिया, वो गाड़ी की तरफ आई है। और इससे पहले कि वो अवार्ड साहब के ऊपर आए, अवार्ड साहब ने उसको सिर्फ हाथ से बाजू किया है, जो आप में से कोई भी करता था। तो एक हमारे यहाँ पे एक इंडियन पिनल कोड ऐसा है कि कोई भी इंसान इंटेंशनली किसी को इस हिसाब से किसी पब्लिक सर्वेंट को अप्रोच करता है कि उनके हाथ से ऐसा कुछ हो जाए जो ऑब्जेक्शनेबल हो, तो हमने उनके ऊपर ये भी एक कलम लगाया हुआ है। दूसरा, ये एंटी डिफेमेशन का और एक कलम हमने लगाया हुआ है उनके ऊपर कि जबरदस्ती बदनामी करना। मेरा बोलने का ये मतलब है कि अगर आप किसी भी पॉलिटिकल रैली में या प्रोग्राम में जाते हो और अगर यू थिंक यू आर दैट टच मी नॉट काइंड, डोंट गो देयर। एग्जैक्टली। तीसरी बात, हमारी एक नगर सेविका है रूपाली गोटे, उन्हें तो सीएम के बाजू में खड़े हैं, सीएम के जो सिक्योरिटी है उन्होंने उनको बहुत ऑब्जेक्शनेबल तरीके से पीछे से हाथ लगाए हुए हैं सीएम को प्रोटेक्ट करने के लिए। हम उनके खिलाफ भी यहाँ पे अभी दे रहे हैं ये विनय भंग मोलेस्टेशन का। तो आप लोग सोच लो, सबने ये सोचना चाहिए कि जो हम आम्ही केला की तो गुना आणि दुसऱ्याने केली की चूक, ये कितने दिनों से, कितने साल से राज्य में हो रहा है। आवाज साहब का क्या कहना है, क्योंकि काफी उनको जिस तरह से कहा कि मैं आमदारकी का इस्तीफा दे दूंगा, उनका देखिए, आमदारकी का इस्तीफा अगर उन्हें देना है तो आप ये जो सारे लोग खड़े हैं उनसे पूछिए उन्होंने देना चाहिए या नहीं। मतलब आमदार, अभी हमारी जो जमहूरियत है, हमारी डेमोक्रेसी, हैज इट बिकम सो चीप because you don't have any valid reason to oppose somebody। अगर आपके पास कोई भी दूसरा रास्ता नहीं है अपने अपोनेंट को हताहत करने का, तो आप इस तरीके से किसी औरत का इस्तेमाल चीपली करके आप अभी उनको हटाएंगे। विवियाना के मामले में भी उन्होंने किया, उसी दिन से ये 354 पुलिस स्टेशन के गलियारों में ये हम लोग सुन रहे थे, लेकिन विवियाना में जो हुआ उसे भी बहुत आउट ऑफ द प्रोपोर्शन ब्लो किया गया है। एक्चुअली कोई मारामारी नहीं हुई थी, चलिए वो केस सब जुडिस है, उस पर हम नहीं बोले तो बेहतर। लेकिन ये वाला मतलब वो जो 354 है वो ऑलरेडी इनके दिमाग में चल रहा था। मैं आपको एक दूसरी बात आज बोलना चाहूंगी। हमारी वनिता है, कल ये हमारी एक सहकारी है और हमारे एक माजी नगर सेवक है राजन किणे जी। जब उनसे किसी ने बात की तो उन्होंने सबके सामने बोला कि या इस आमदार को हटा दो और मुझे आमदार बनाओ। ये सुना है लोगों ने। मेरा मतलब ये है कि आप पहले ऐसा सोचते हो कि इस आमदार को हटाओ और मुझे आमदार बनाओ। चलिए कोई बात नहीं, आई विश हिम ऑल द बेस्ट। Keeping any political ambition is not wrong, but if you want to win, you win in a righteous way, not like this. Correct. So, और मैं एक बात और बोलना चाह रही हूँ। मॅडम, आपण आतमध्ये गेलात, पोलिसांची भेट घेतली, पोलिसांची काय चर्चा केली आपण? आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आता, आणि ऑलरेडी तुम्हाला माहित असेल की छठ पूजेच्या वेळेला आमदार की समाधि बनानी है क्या आपको, इधर जितेंद्र आव्हाड की समाधि बनानी है आपको तालाब के अंदर, असं याच महिलेनी वक्तव्य केलं होतं। त्याच्यावरून आमचे कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, त्यांच्यासह त्यांची कन्या आणि अजून 2 त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेत। शी इज आउट ऑन बेल। ओके, जे काही त्यांचं आहे ते त्यांच्याकडे आहे, बट प्लीज डू नॉट ट्राय। अशाच फिरतायत का त्या? सरकार काही करू काय गुन्हा दाखल करण्याची मागणी होती? मी सांगितलंय अँटी डिफेमेशन। मी पोलिसांनाही सांगितलंय की तुम्ही हे प्रूव्ह करा की कायद्याच्या चौकटीत जर स्वतः एखादी बाई 1000 लोकांमध्ये जर जात असेल
तर आणि कोणाच्या तरी अंगावर जात असेल आणि तुम्ही जर असं केलं आणि ते ज्या काही बोलले आहेत मला त्यांनी पकडलं बाजूला केलं, आम्ही एक स्क्रीन लावणार आहोत आता 2-3 ठिकाणी. लोकांना कळू दे की त्यांचा आमदार किती बाईलवेडा आहे, कसा 1000 लोकांच्या मध्ये पण ते बायकांचा विनयभंग करत असतात. एकदा लोकांना कळू दे. जर हे प्रूव्ह झालं नाही कोर्टात तर वी विल टेक ऍक्शन अगेन्स्ट द पोलीस ऑल्सो बिकॉज दे हॅव रॉंगली फ्रेम्ड हिम. हे बघा दरवेळेला आमच्यावर दबाव आहे. इट्स युअर जॉब, यू आर हिअर फॉर अस, फॉर द पीपल. तुम्ही दरवेळेला ऑपोजिशनला खोट्या गुन्ह्यांमध्ये जर अशा तऱ्हेने अडकवत असाल तर काहीतरी कॉग्निझन्स त्याचा पण घ्यावा लागेल. काय करतील, जेल करतील. आता तर तुम्हाला माहिती आहे की जे कोणी गव्हर्नमेंटमध्ये आज आहेत त्यांच्या क्रिमिनल डायऱ्या उघडायच्या का? एव्हरीबडी नोज. इट्स ओके, लेट देम हॅव फन, एन्जॉय. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ते तुमचे पर्सनल प्रॉब्लेम आहेत, तो तुमचा राजकीय इश्यू आहे, तुम्ही सांभाळा. पण जर का कोणी तुम्हाला विरोध करतो, तुमच्याबद्दल काही बोलतो, काल जेव्हा खासदारांचे आणि त्यांची तुतुमेमे झाली तेव्हाच माझ्या मनात कुठेतरी आलं होतं की एवढं सुखासुखी आजची रात्र जाणार नाहीये. आणि शेवटी त्यांनी आता हे एक नवीन सुरू केलंय. राजीनामा देणं असं तुम्ही हे बघा, हे जे सगळी लोक इकडे आली आहेत ते निव्वळ साहेबांसाठी आली आहेत. त्यांना काय कोणी बसांमधून भरून का रिक्षामधून भरून का आणलेलं नाही. आमच्या विद्याताई वेखंडे देखील आलेल्या आहेत ज्या शहापूरमध्ये राहतात. म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की जेव्हा फिअर सायकोसिस माणसाच्या मनावर काम करतं तेव्हा तुम्ही तेच फिअर सायकोसिस तुमच्या दुश्मनावर पण वापरता. इट इज अ कम्प्लीट फिअर इन युअर माइंड अबाउट आय डोंट नो व्हॉट. आणि ह्याला जे कोणी अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतील त्यांना देखील वेळ आल्यानंतर वी विल पुट देम इन टू द फेस ऑफ द लॉ. प्रश्न की भाजपचे नेते